याआधी तुम्ही खुसखुशीत पापड तळून किंवा भाजून नक्कीच खाल्ले असतील, पण आज आपण अगदी महिनाभर टिकणारी पापड लसणाची खुसखुशीत नी तेवढीच कुरकुरीत चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत, जी तुम्ही गरमागरम घावण असेल, आंबोळी असेल, डोसा असेल, थालीपीठ असेल, इडली डोसा अगदी सगळ्यांबरोबर खाऊ शकता। घरामध्ये भाजीला काही नसेल तर चपाती भाकरी बरोबर सुद्धा अगदी मस्त लागते। प्रवासाला जात आहे तर चपाती भाकरी बरोबर सुद्धा अगदी छान लागते। छान खुसखुशीत राहण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेल्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे, तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार। सध्या मे महिना सुरू आहे, अगदी जगभरात सगळीकडे आपण कुरिअर करतो। ज्यांना कोणाला बाहेरगावी सुद्धा मसाले ऑर्डर करायचे असतील तर नक्की मेसेज करा। डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर तुम्हाला इथे नंबर दिसत असेल, फक्त हाय मेसेज करून मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल आणि ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले शुद्ध मसाले तुम्हाला घेता येतील। चला तर मग सुरुवात करूया। आता नेहमी त्याच चटण्या खाऊन कंटाळला असाल तर असा हा उडदाच्या पापडाचा मस्त खुसखुशी चटणीचा प्रकार नक्की करून बघा। तिथे साधारणतः लहान आकाराचे एक 10-12 आपण इथे उडदाचे पापड घेतलेले आहे। उडदाचे पापड चवीला त्याची चटणी छान होते म्हणून आपण वापरले। तुम्ही अगदी मुगाचे असतील, तुम्हाला जे आवडतील ते पापड तुम्ही इथे वापरू शकता। असे छोट्या आकाराचे असतील तर 10-12 घ्यायचे, तर मोठे असतील ते 5-6 तुम्ही वापरू शकता। आता हे पापड शक्यतो आपल्याला भाजून घ्यायचं आहे, पण गॅसवर भाजून घेतल्यामुळे थोडेसे साईड इफेक्ट वगैरे होतात। म्हणून काय करायचं आहे, घरातले एखादं भिड्याचं लोखंडी ज्यावर तुम्ही पोळी भाकरी करत असाल तो तवा छान गरम करून घ्यायचा। तव्याऐवजी कढईमध्ये सुद्धा करू शकता। आता सुरुवातीला हे भिड्याचा तवा छान गरम झालेला आहे, त्यावर फक्त 5-6 थेंबच आपल्याला तेल घालायचं आहे आणि एखाद्या टिश्यू पेपर किंवा कागदाने किंवा कापडाने पुसून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने। सुरुवातीलाच असं 2-4 थेंब तेल घालायचं, पुसून घ्यायचं आणि नंतर एक 10-12 पापड तुम्ही यामध्ये भाजू शकता। एक पापड घातलाय सुरुवातीला आणि मध्यम आचेवर फक्त टिश्यू पेपर कापडाने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। उलथानाने वगैरे करून घेतला ना तरी सुद्धा चालू शकेल। असं केलं की काय होतं, चांगला कडक कुरकुरीत आतपर्यंत पापड मस्त भाजला जातो। दोन्ही बाजूने साधारणतः एक 2-2.5 मिनिटं आपण भाजून घेतला छान कडक कुरकुरीत होईपर्यंत। मोठा तवा असेल तर एका वेळेस तुम्ही असे हे 5-6 पापडसुद्धा भाजू शकता। जसं तुम्हाला जसेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता। फक्त गॅसवर तुम्ही पापड भाजू नका, कारण गॅसचे जे विस्तव असतं त्यावर अन्न डायरेक्ट आपल्याला भाजून घ्यायचं नाही। तर या पद्धतीने तव्यावर किंवा कढईमध्ये आपल्याला पापड भाजून घेता येतं। पसरून थोडंसं गार करायला ठेवून देणार आहोत। 10 मध्यम आकाराचे पापड आपण इथे भाजून घेतलेले आहे। इथे आपण स्वच्छ कोरडं एखादं मिक्सरचं भांडं घेणार आहोत। आता मेजरिंग कपने अर्धा कप किंवा 100 ग्राम प्रमाणात भाजून सालासकट आपण शेंगदाणे घेतलेले आहे। आता ज्या मंडळींना शेंगदाणा चालत नसेल तर फुटाणे असतील किंवा भाजलेली डाळवं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। हवं असेल तर शेंगदाण्याची सालं काढून घेतली तरी सुद्धा चालू शकेल। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे। 2 इंच आपण हलकंसं भाजून आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहे। कच्चं असंच वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। अगदी पाव चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे आणि रेग्युलर तुम्ही जे साठवणीचं तिखट वापरता ते चमचाभर घालू शकता। नसेल तर बेडगी पावडर किंवा फक्त काश्मीरी पावडर वापरू शकता। जर तिखट खात असाल तर तुम्ही इथे लवंगी पावडर सुद्धा वापरू शकता। अगदी अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत। चवीपुरतं मीठ घाला, कारण पापडामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं। आता जे आपण भाजून ठेवलेले पापड होते ना, चांगले गार कडक झालेले आहेत, त्यातलेच एक 3 ते 4 पापड आपण यामध्ये फोडून घालणार आहोत। इथे आपण उडदाचे पापड का वापरले माहिती आहे का, एक तर उडदाच्या डाळीला ना चव छान येते, त्यामुळे चटणीमध्ये ही चव सगळी उतरते, म्हणून आपण इथे उडदाचे पापड वापरले। तुम्हाला हवे ते पापड तुम्ही वापरू शकता। आता मिक्सरला फिरवताना ना चालू बंद करत असं एक 2 ते 2.5 मिनिटं आपण ही भरड मिक्सरला फिरवून घेतली। अजिबात तुम्हाला ही चटणी कुठे तेलकट वगैरे दिसत नसेल। अगदी छान सुटसुटीत मस्त खुसखुशीत आणि मस्त चवीची चटणी आपण बारीक करून घेतली। अगदी मिक्सरला लागलेलं सगळं हाताने काढून घेतलं। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, जे 10-12 पापड आपण भाजून घेतलेले होते त्यातले 4 पापड सुरुवातीला चटणीमध्ये आपण फोडून घातले आणि उरलेले एक 7-8 जे पापड तुमचे असतील ना ते असे आपल्याला मोठ्या मोठ्या चुऱ्यांमध्ये या चटणीमध्ये फोडून घालायचं आहे। आता पापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी अधिक करू शकता। मस्त आवडत असतील ना तर जास्त भरपूर पापड भाजून घालू शकता। भाजण्याऐवजी तुम्ही तळून जरी वापरले ना तरी सुद्धा चालू शकेल। पण कसं असतं, उडदाचे पापड भाजून जर तुम्ही या चटणीमध्ये घातली ना तर उडदाचा एक मस्त खमंग खुसखुशीतपणा चटणीमध्ये जाणवतो। तर तुम्ही इथे बघू शकता असं हे थोडं
असा मोठा मोठा भोगा. चटणीमध्ये पापडाचे थोडे मोठे मोठे तुकडे जरी राहिले ना तरी खाताना अगदी छान मस्त मध्ये मध्ये कुरकुरीत लागतात. तसं हे आपण चांगल्या हाताने कुस्करून घेतलेलं आहे. असं हलकं हलकं याला छान तेल सुटू लागलेलं आहे. तशी ही तुमची लसूण पापडाची खमंग खुसखुशीत दीड महिना टिकणारी चटणी खाण्यासाठी तयार आहे. अशी चटणी संपूर्ण बनवली, गार करून घेतली की एखाद्या डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता. जर प्रवासाला जात आहे तर डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता. तुम्ही जर बाहेरचं वगैरे काही खात नसाल तर चपाती, भाकरी, कोणताही ब्रेड, पराठ्यांसोबत छान लागतं. आम्ही सुद्धा ही चटणी आमच्या प्रवासासाठीच केलेली आहे. तशी करून नेली ना तर 8-10 दिवस व्यवस्थित आम्हाला पुरते. म्हणजे तोंडी लावून खाण्याची आपल्याला सवय असते, अशी चटणी आपण आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो. एकदम भारी लागते. तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.